घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत प्रथम गॉसेन यांनी मांडला व प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांनी 1890 मध्ये अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथात सविस्तर स्पष्ट केला. नियम आहे, इतर परिस्थिती स्थिर असताना एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्या वस्तूच्या प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारी अतिरिक्त उपयोगिता क्रमशः कमी होत जाते. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत पुढील तक्त्यावरून स्पष्ट होतो. तर या तक्त्यावरून असे स्पष्ट होते की एखाद्या वस्तूच्या नगांचा उपभोग जसजसा वाढ जातो तसतशी त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता क्रमशः घटत जाते, शून्य व ऋण होत जाते. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचा वक्र. या आकृतीत या अक्षावर सीमांत उपयोगिता व अक्ष अक्षावर वस्तूचे नग दाखवले आहेत. नगांचा उपभोग वाढून सीमांत उपयोगिता घटल्याने सीमांत उपयोगिता वक्र वरून खाली उतरणारा बनतो. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचे अपवाद. एक छंद, नाणी, स्टॅम्प, पुस्तके यांचा संग्रह करताना साठा वाढला तरी समाधान वाढते, म्हणून येथे सीमांत उपयोगिता घटत नाही. 2. कंजूस व्यक्ती. कंजूस व्यक्तीला पैसा साठवण्यातच आनंद मिळतो, म्हणून प्रत्येक वाढीव रकमेबरोबर समाधान वाढते. 3. व्यसन. व्यसनी व्यक्ती प्रत्येक वेळी जास्त प्रमाणात सेवन करते, त्यामुळे नशा वाढल्यासारखे वाटते व सीमांत उपयोगिता वाढल्याचा भास होतो. 4. सत्ता. व्यक्तीला जास्त सत्ता मिळाली की आणखी सत्तेची इच्छा वाढते, म्हणून समाधान कमी न होता वाढते. निष्कर्ष. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत उपभोक्त्याच्या वर्तनाचे स्पष्टीकरण करणारा महत्त्वपूर्ण आर्थिक नियम आहे आणि तो मागणी सिद्धांताचा आधार आहे.